नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात की सर महाजनको टेक्निशियन 3 चं एक्झाम डेट कधी येईल किंवा एक्झाम कधी होईल. तर आपण बोललो होतो की एक्सपेक्टेड एक्झाम जी असणार आहे पूर्व ती मेमध्ये असणार आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर की CSRचा मुद्दा आहे, तर भरती कॅन्सल होईल का? कॅन्सल नाही होणार. म्हणजे मी माझं मत सांगतोय. कॅन्सल होणार नाही. एकतर एक्झाम डेट पोस्टपोन म्हणजे त्यांनी जर CSRचं वेगळं केलं व्हॅकन्सी आणि नॉर्मलवाल्या विद्यार्थ्यांचे वेगळे केले आणि व्हॅकन्सीजमध्ये जर वाढ केली समजा फॉर एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला, आहे ना, एक मत सांगतोय की असं जर अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच जे असणार आहे आपण जर बघितलं तर एक्झाम म्हणजे फॉर्म भरण्याची डेट वाढू शकते आणि एक्झाम डेट पोस्टपोन होऊ शकते जर त्यांनी तसं केलं तर. जर अदरवाईज जी जाहिरात आहे आपल्या 800 पदांसाठी तीच जर ठेवली तर तुमची एक्झाम 1-1.5 महिन्यात होण्याचे चान्सेस आहे. ओके. कारण की IBPS पॅटर्न आता सध्या आदिवासी विभाग भरतीची बॅच सॉरी एक्झाम सुरू आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला तयारी करायची, अभ्यास करा. ज्यांनी अजून सुद्धा तयारी करायला लागली नसेल त्यांनी तयारी करायची. मे ही एक्सपेक्टेड म्हणतो मी, एक्सपेक्टेड याच्या समोर सुद्धा जाऊ शकते. ओके. कारण विद्युत सहाय्यक महापरीक्षांचा पेपर अजून झालेला नाही आहे ना, तो पण होणं गरजेचं आहे लवकरात लवकर, कारण भरपूर दिवस झालेले आहे ना. इतक्या दिवसमध्ये 2 नोटिफिकेशन पेपर घेणं गरजेचं होतं असं माझं मत आहे ना. त्यांनी एकच पेपर घ्यायला 1 वर्ष म्हणजे नोटिफिकेशन 1 वर्षच्या वर झाले, अजून एक्झाम घेतली नाही आहे ना. तर त्यांनी म्हणजे जे आहे महापारेषण असेल महाजनक असेल त्यांनी कृपया करून की लवकर लवकर एक्झाम घ्यावी. कारण विद्यार्थी काय होत आहे, अभ्यास करताय आणि त्यामुळे काय होतं की काही विद्यार्थ्यांचं निगेटिव्ह म्हणजे डिप्रेशन बन जात आहे किंवा निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह विचार करताय. कधी होईल एक्झाम, होईल की नाही, कसं होईल आहे ना. अभ्यास करून काहींचं हे झालेलं असतं. पण माझं एक सांगण्यापूर्व की कोणती गोष्ट सांगण्यासाठी होती, जेवढं जर दिवस तुम्हाला एक्स्ट्रा असेल तर अभ्यास करा आहे ना. थोडंसं प्रॉपर वेने तयारी करा. कोणती मार्केटमध्ये कुठे टेस्ट असेल ऑनलाईनमध्ये त्या टेस्ट सोडवा. ओके. तुम्हाला जर कुठं भेटत असेल तर त्यातून अभ्यास करा प्रॉपर वेने सगळ्या विद्युत सायकॉलॉजी असेल किंवा माझ्या तर प्रॉपर वेने काही अपडेट असेल एक्झाम डेटबद्दल किंवा कशाबद्दल तर मी तुम्हाला नक्की सांगेन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज आपण 6 टेस्ट अपलोड केलेल्या आहे. 6 म्हणजे लास्टवाले 2 टेस्ट बाकी थोडंसं घरी लग्न असल्यामुळे ते टेस्ट अपलोड नाही म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये शेवटची टेस्ट म्हणलं फक्त रिझनिंगचं. ओके. बाकी टेस्ट अपलोड आहे आणि त्या सोल्युशन नंतर ऑल टेस्ट झाल्यानंतर. ओके. हे लक्ष ठेवायचं आपल्याला, कारण की बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर टेस्टचं सोल्युशन द्या. भाई पहिल्या टेस्टचं सोल्युशन आणि दुसऱ्या टेस्टचं यूट्यूबला मी घेतलेलं आहे. ओके. तिसऱ्याचं माझ्याकडे आहे तयार मॅथ्सचं. ओके. पण मी याच्यासाठी टाकत नाही, काय करते पूर्ण की सोल्युशन बघतात आणि मग पुन्हा टेस्ट देतात. कारण 4 ते 5 टाईम आपण टेस्टला ठेवलेला आहे. पहिले 1-2 टेस्ट कमी पण बाकीच्या टेस्ट बरोबर आहे. थोडं प्रॉपर अभ्यास करून पुन्हा टेस्ट द्या. देन तुम्हाला समजलं देन सोल्युशन बघा, असं असतं ते. कारण तेच प्रश्न बघितले म्हणजे तेच एक्झाम नसतात. आपली तयारी करणं गरजेची आहे ना. टाईपचे प्रश्न व्यवस्थित करा, प्रॉपर वेने करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ओके. टेस्ट सिरीज जी आहे तुम्ही जर बघितली तर 199 मध्ये टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये 7 ते 8 टेस्ट तुम्हाला फुल लेंथवाल्या आहे. ओके. आणि 15 टेस्ट स्मॉल भेटेल तुम्हाला. ओके. फुल लेंथच्या भेटेल आणि स्मॉल टेस्ट. ओके. आणि ज्याला कोणाला बॅच लावायची असेल बेसिक बसून तर 900, 800, 999 वाली जी बॅच आहे ती 599 ला मिळते आणि याची व्हॅलिडिटी जी असेल 3 महिने व्हॅलिडिटी असेल. 9 महिने सॉरी 90 दिवस 3 महिने. ओके. लक्षात ठेवायचं आहे ना. किती वेळा बघू शकता तुम्ही क्लास, रेकॉर्ड सेशन आहे. ओके. 599 मध्ये बॅच मिळेल. ज्यांना वर्ष घेऊ शकता आणि अभ्यासाला लागायचे, तयारी करायची, परफेक्ट